तर मित्रांनो, वर्ग 8वीचा हा 2025चा स्कॉलरशिपचा पेपर आहे. त्या पेपरमधला आपला 33व्या क्रमांकाचा हा प्रश्न आहे. तर आपण याचं विश्लेषण करणार आहोत, स्पष्टीकरण करणार आहोत. तर प्रश्न असा आहे, सोबतच्या आकृतीत ट्रायंगल PQR मध्ये अँगल AQP म्हणजे हा जो अँगल आहे हा 130 चा दिलेला आहे आणि अँगल BRP म्हणजे हा जो अँगल आहे हा 140 चा दिलेला आहे. तर विचारलं काय म्हटलं, आणखी काय दिलेलं आहे, लेंथ PQ म्हणजे ही जी लांबी आहे ही 16 सेंटीमीटर दिलेली आहे. लेंथ PR ही जी PR आहे ही आहे 12 सेंटीमीटर. तर लेंथ QR किती, QR म्हणजे कोणती, तर ही बाजू जी आहे ना, ही बाजू आपल्याला काढायची आहे पर्यंत, Q पासून तर R पर्यंत ही बाजू किती आहे हे आपल्याला काढायचं आहे. तर ऑप्शन दिलाय 17 सेंटीमीटर, 25, 18 आणि 20. तर यापैकी आता आन्सर याचा काढायचा आपल्याला. तर बघा इथं 130 दिलेला आहे, 130 दिलेला आहे. तर इथला जो अँगल आहे हा अँगल जर आपण काढला, त्यानंतर इथं एक अँगल दिलाय, हा अँगल काढला, तर आपल्याला हा अँगल कितीचा आहे हे समजणार. हा अँगल कितीचा आहे हे समजणार आणि त्यावरून आपण हा जो ट्रायंगल आहे हा ट्रायंगल कोणता आहे त्यावरून आपण हे याचं उत्तर काढणार आहोत. ठीक आहे. तर मग आता हे AQP त्यानंतर PQR हे जे अँगल आहेत हे कशावर आहेत, हे रेषीय कोन आहेत. रेषीय कोन म्हणजे पेअर ऑफ लिनियर अँगल्स. ठीक आहे. म्हणजे एका सरळ रेषेवर आहेत ते. ही एक सरळ रेष आहे. ठीक आहे. ही सरळ रेष म्हणजे AB ही सरळ रेष आहे, ती AB ही सरळ रेष आहे. त्याच्यावर हा PQ हा रे आहे समजा. ठीक आहे. मग इथं दोन अँगल झाले, हा झाला 140चा आणि हा अँगल आपल्याला माहित नाही. तर हा कितीचा आहे हे आपल्याला काढायचा आहे, म्हणजे हा अँगल Q अँगल काढायचा आहे. मग हा अँगल काढण्यासाठी आपल्याला माहित आहे की ही जी लाईन आहे हे 180ची रेषीय कोन तयार झाले आहेत. हा आणि हा रेषीय कोन आहेत, हे रेषीय कोन आहेत. रेषीय कोन म्हणजेच काय होते, पेअर ऑफ लिनियर अँगल्स. ठीक आहे. तर लिनियर अँगल्स जे असतात ते 180 चे असतात, म्हणजे त्या दोघांची बेरीज जी असते ते 180 असते. म्हणून आपण असं लिहू शकतो, अँगल कोणता आहे, अँगल AQP प्लस दुसरा अँगल कोणता आहे, तर हा PQR हा जो अँगल आहे हा वाला, प्लस अँगल PQR. या दोघांची बेरीज किती असते, 180. का, कारण ते कोण आहेत, रेषीय कोन आहेत. हे रेषीय कोनाची जोडी आहे. ठीक आहे. AQP किती दिलेला आहे, AQP 130 दिलेला आहे, प्लस हा PQR आपल्याला काढायचा आहे. अँगल PQR ऍज इट इज घेतला आपण, बरोबर 180. आता हे अँगल PQR बरोबर हे 180 मधून हे 130 मायनस केले आपण. ठीक आहे. किती उरतात, 50 उरतात. म्हणजे अँगल PQR हा किती झाला, हा झाला 50 अंश. म्हणजे हा 50चा झाला, इथं 50चा. ठीक आहे. आता 50चा झाला, तर हा माहित पाहिजे आपल्याला हा अँगल कितीचा आहे. मग हा पण सुद्धा आपण काय करू शकतो, हे पण रेषीय कोन आहे. बघा कोणता अँगल आहे, PRB आपल्याला दिलाय अँगल PRB प्लस अँगल कोणता, PRQ म्हणजे हा अँगल आपल्याला काढायचा आहे, क्वेश्चन मार्क आहे इथं. ठीक आहे. मग अँगल PRB हा अँगल PRB पहिले घेतला आपण, सॉरी PRB हा घेतला, PRQ पाहिजे आपल्याला, PRQ बरोबर. या दोघांची बेरीज 180 आहे. का, कारण हे कोण आहे, रेषीय कोन आहेत. रेषीय कोन असल्यामुळे त्या दोघांची बेरीज 180 असते, म्हणून 180 आलं. PRB हा 140चा आहे, इथं 140 प्लस PRB काढायचा आहे आपल्याला, PRQ अँगल PRQ बरोबर 180. ठीक आहे. मग आता हे 180 मधून 140 गेले, अँगल PRQ कितीचा होईल,
140 गेल्यानंतर 180 मधून 40 गेले, 40 राहिले, म्हणजे 40 अंशाचा कोण झाला, अँगल PRQ. हा जो अँगल आहे हा अँगल झाला आपला, हा झाला 40चा, हा झाला 40चा. मग हा 50चा, हा 40चा, तर मग हा कितीचा, तर या तिघांची बेरीज म्हणजे त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज हे किती असते, 180 असते. मग हे 50 आणि हे 40, 50 आणि 40 म्हणजे 180 मधून हे 50 प्लस 40 म्हणजे 90 गेले, उरले किती, 180 मधून 90 गेले 90, म्हणजे हा किती झाला, 90 अंशाचा झाला. 90 अंशाचा जर त्रिकोणाचा एक कोण 90 अंशाचा असेल तर तो त्रिकोण कोणता असतो, काटकोन त्रिकोण असतो. ठीक आहे, काटकोन त्रिकोण आहे, त्याच्यावरून आपल्याला समजलं की हा काटकोन त्रिकोण आहे. मग काटकोन त्रिकोण असल्यामुळे आपण काय करू शकतो, आपलं पायथागोरसचा जो थेरम आहे त्या थेरमचा उपयोग करून आपण हे गणित सोडवू शकतो. मग आपण इथं पायथागोरसचा थेरमचा उपयोग करणार आहोत. एवढं समजलं तुम्हाला. आता हे समजल्यानंतर आता आपण काढणार आहोत. आपल्याला समजलं की हे काय काटकोन त्रिकोण आहे. काटकोन त्रिकोणामध्ये पायथागोरसचा थेरम आपण उपयोगात आणू. मग पायथागोरसच्या प्रमेयानुसार ठीक आहे, पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपण घेऊ. आता बघा याच्यामध्ये काय असते, कर्णाचा वर्ग असतो. ठीक आहे, कर्णाचा वर्ग बरोबर दोन बाजूंच्या वर्गाच्या, कर्णाचा वर्ग हा दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजेवढा असतो. मग दोन बाजू कोणत्या कोणत्या आहेत, हे PQ आहे. आता कर्ण कोणता झाला आपल्याला समजलं की जो 90 अंशाचा कोण आहे त्याच्या समोरील बाजू हा कर्ण असतो, म्हणजे हा कर्ण झाला. कोणता कर्ण झाला, हा QR कर्ण झाला. ठीक आहे, मग कर्ण या पायथागोरसचा थेरम काय आपला, कर्णाचा वर्ग बरोबर एक बाजू म्हणजे काय, आपण बाजूचा वर्ग, एक बाजू आणि दुसरी बाजू, पहिली बाजू आणि दुसरी बाजूचा वर्ग. ठीक आहे, मग आता कर्णचा वर्ग म्हणजे कर्णाचं नाव काय आपण घेऊ, QR आहे. QRचा वर्ग, बाजू पहिली बाजू कोणती घेऊ आपण, हे PQ आणि लेंथ PQ चा स्क्वेअर आहे, प्लस दुसरी बाजू कोणती घेऊ, हे घेऊ PR चा वर्ग. ठीक आहे, मग आपल्याला बघा काय काय दिलेलं आहे, तर PQ दिलेला आहे. PQ किती आहे, PQ 16 सेंटीमीटर आहे, 16 सेंटीमीटर, 16चा वर्ग अधिक PR कितीचा आहे, PR किती आहे 12चा वर्ग. ठीक आहे, मग आता आपल्याला काय करायचं आहे, QR काढायचा आहे. इथं QRचा वर्ग, इथं QRचा वर्ग. ठीक आहे, बघू आता 16चा वर्ग किती येते, 196 प्लस 12चा वर्ग 144. ठीक आहे, 196 आणि 44 किती होतात, 16चा वर्ग किती आहे 256. ठीक आहे, आता बेरीज करू आपण. 4 आणि 6 10 0 चला 1, हे 5 आणि 5 10 0 चला 1, हे 2 आणि हे 2 किती झाले 4. म्हणजेच QRचा वर्ग किती आला, QRचा वर्ग किती आला 400 आला. मग आपल्याला याचा वर्ग हे काढून टाकायचा आहे. मग हे काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, याला वर्गमुळात टाकायला लागेल. म्हणजे QR बरोबर हे वर्गमुळात 400, म्हणजे QR हे वर्गमूळ, जर 400चा वर्गमूळ काय येते तर येते 20. म्हणजे QR बरोबर किती आला, QR बरोबर 20 आला. म्हणजे हा QR. मग आता याच्यामध्ये ऑप्शन्स कोणते कोणते आहेत, 17 25 18 आणि 20. मग ऑप्शन नंबर 20 हे याचं उत्तर आहे. ठीक आहे, हेच गणित आपण एका शॉर्टकट पद्धतीने पण सोडवू शकतो. तर शॉर्टकट पद्धतीने मी तुम्हाला सांगतो. आता लक्ष द्या, पहा इकडे, हे तर 16 सेंटीमीटर आहे तर 12 सेंटीमीटर आहे. मग याचा आपल्याला त्रिकोण माहित पाहिजे. त्रिकोण पहा, आता ही 16 आहे तर 12 आहे, याचा गुणोत्तर घ्यायचं. आता याला कितीने भाग चालला, 16ला आणि 12ला कोणत्या तरी एका संख्येने याला भाग जातो, म्हणजे याचं गुणोत्तर काढणार आहोत आपण. गुणोत्तर काय आहे, 4 चूक 16 किती आलं, 4 चूक 16. ठीक आहे, आणि 4 त्रिक 12, 4 त्रिक 12 म्हणजे 3 आणि 4 त्रिकोण माहिती आहे आपल्याला, 3 4 5चं त्रिकोण आहे, 3 4 आणि 5चं त्रिकोण आहे. म्हणजे
इथं जी संख्या यायला पाहिजे ती इथं 5 यायला पाहिजे, कारण हे त्रिकूट आहे. कशाचं त्रिकूट आहे? हे पायथागोरसचा थेरमचं त्रिकूट आहे. 3, 4 आणि 5. म्हणजे इथं 3 आले, इथं 4 आले, इथं 5 आले. मग आता इथं लक्षात घ्या, हे 3 चे 12 किती पट आहे? 3 चे 12 हे 4 पट आहे, बरोबर. 3 चूक 12. त्यानंतर 4 हे 12 16चे 16 हे 4 चे किती पट आहे? तर हे सुद्धा 4 पट आहे. ठीक आहे. मग त्याचप्रमाणे या 5 ची किती पट घ्यावं लागेल? 4 पट घ्यावं लागेल. 4 पट, 5 ची 4 पट, 5 चूक 20. शॉर्टकट पद्धतीने आपण इथं काय काढलं? 20 सेंटीमीटर. म्हणून आपल्याला त्रिकोट माहीत असणं आवश्यक आहे.